संत निरंकारी मिशन. संत निरंकारी मिशनचे नाव आज सर्वतोमुखी आहे, कारण ते सर्वांचं मिशन आहे आणि सर्वांसाठी खुलं आहे. विद्यमान समर्थ सद्गुरूंच्या कृपेने ईश्वर जाणण्यायोग्य आहे असं या मिशनचं ठाम मत आहे. ईश्वरीय ज्ञानाने मानवाला यशस्वी जीवन जगण्याची कला प्राप्त होते आणि या दिव्य ज्ञानाद्वारेच मानवाला जातपात, वर्ण, वंश, भाषा, प्रांत, धर्म, संप्रदाय इत्यादींच्या बंधनातून मुक्त करून विश्वबंधुत्वाच्या धाग्यात गुंफलं जाऊ शकतं, हे या मिशननं सिद्ध करून दाखवलेलं आहे. सदा सर्व काळ सर्वत्र ईश्वराचं चिंतन करणं हीच खरी ध्यानधारणा असून संतांची संगत करून मानव मात्राची सेवा करणं यातच यशस्वी जीवनाचं सार लपलेलं आहे, अशी या मिशनची दृढ धारणा आहे. प्रस्तुत धन्य धन्य माझा सद्गुरू राजा या सीडीतील रचना असेच यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या आहेत. यातील प्रत्येक रचनेपूर्वी त्यातील भाव उलगडण्याचा प्रयत्न संवाद रूपाने करण्यात आलेला असून तो श्रोत्यांना निश्चितपणे एक वेगळा आनंद व बोध प्रदान करील, यात तीळ मात्र शंका नाही. चला तर मग श्रवण करूया धन्य धन्य माझा सद्गुरू राजा. संत निरंकारी मिशनचं नाव मी खूप ऐकलंय, पण माझ्या मनात काही आध्यात्मिक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं मिळाली तर फार आनंद होईल. विचारू का? हो हो, अवश्य, का नाही. सद्गुरू कोणाला म्हणावे हे सांगाल तर फार आनंद होईल, कारण आज जगात इतके गुरु आहेत की त्यातून सामान्य माणसाला यथार्थ सद्गुरू कोणता हे ओळखणे अवघड झाले आहे. खरं तर मी सुद्धा एक सामान्य व्यक्तीच आहे, पण माझ्यावर सद्गुरूंची अपार कृपा झालेली आहे आणि त्यांच्याच कृपेने मी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीत आहे. आज जगात गुरु म्हणून घेणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि यातून यथार्थ सद्गुरू कोणता याची निवड करणं हे एक मोठं दिव्य आहे. मात्र आजवर होऊन गेलेल्या साधू संतांनी आणि वेद ग्रंथ शास्त्रांनी यथार्थ व समर्थ सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहे. वास्तविक सद्गुरू म्हणजे निर्गुण ब्रह्माची सगुण सत्ता होय. त्याला ओळखण्याची एक सोपी खूण आहे आणि ती म्हणजे तो त्याच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक जिज्ञासूला निर्गुण ब्रह्माचं दर्शन घडवितो. जसं संपूर्ण अवतारवाणीमध्ये म्हटलं आहे, निराकार प्रत्यक्ष दाखवी जाणावा तो गुरु खरा. निराकार प्रत्यक्ष दाखवी जाणावा तो गुरु खरा. नामरूपी नौके आधारे सहज करीतो भवपारा. खरं तर समर्थ सद्गुरूची लीला ही शब्दांच्या पलीकडची असते. या अभंगात काहीशी अशीच भावना व्यक्त होत आहे. सद्गुरु राजा धन्य धन्य माझा 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 सद्गुरु राजा. भक्तांची या काजा आला जगी, भक्तांची या काजा आला जगी. धन्य धन्य माझा सद्गुरु राजा, हो धन्य धन्य माझा सद्गुरु राजा. भक्तांची या काजा आला जगी, भक्तांची या काजा आला जगी. धन्य धन्य माझा सद्गुरु राजा.
धन्य माझा सद्गुरु राजा. निर्गुणी सगुण सगुणी निर्गुण हाचे परिपूर्ण गुरु राव. निर्गुणी सगुण सगुणी निर्गुण हाचे परिपूर्ण गुरु राव. सखया चरण हृदयी धरीना पुन्हा जन्म मरण नाही नाही. पुन्हा जन्म मरण नाही नाही. धन्य धन्य माझा सद्गुरु राजा, धन्य धन्य माझा सद्गुरु राजा. धन्य धन्य माझा सद्गुरु राजा. भक्तांची या काजा आला जगी, भक्तांची या काजा आला जगी. धन्य धन्य माझा सद्गुरु राजा. धन्य धन्य माझा सद्गुरु राजा. धन्य धन्य माझा सद्गुरु राजा, धन्य धन्य माझा सद्गुरु राजा. धन्य धन्य माझा सद्गुरु राजा, धन्य धन्य माझा सद्गुरु राजा. धन्य धन्य माझा सद्गुरु राजा, धन्य धन्य माझा सद्गुरु राजा. आजच्या धकाधकीच्या जीवनात सुख, शांती, समाधान मिळण्याचं काय साधन आहे हे सांगाल का? उत्तर अगदी सोपं आहे. सुखी जीवनाचं रहस्य जर कशात साठलं असेल तर ते फक्त आणि फक्त भक्तीमध्ये आहे. कारण जीवन सुखमय, सार्थक आणि परिपूर्ण करण्यासाठी केवळ प्रभुभक्तीच सक्षम आहे. मात्र या भक्तीचं मर्म समर्पणात लपलेलं आहे. ब्रह्मविद्ता यथार्थ सद्गुरू समर्पण भावनेने त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जिज्ञासूला ब्रह्मज्ञान प्रदान करून सुख, शांती, समाधानाने युक्त सुंदर आणि सदाचारी जीवन जगण्याची कला शिकवतो. हा समर्पणाचा भाव निरंकारी मिशनच्या 5 प्राणांद्वारे जिज्ञासूंच्या हृदयांमध्ये अंकुरित केला जातो. प्रस्तुत अभंगातून याचाच बोध आपल्याला होईल. तन मन धन प्रभुचे मानून करा समर्पण गुरुपाई. तन मन धन प्रभुचे मानून करा समर्पण गुरुपाई. याती कुळवर्ण त्यागा अभिमान माणूस बनून राहा इथे. खाण पिण लेण तनाचं साधन आत्म्याचं भोजन काही नाही.
तन मन धन प्रभुचे मानून करा समर्पण गुरुपायी तन मन धन प्रभुचे मानून करा समर्पण गुरुपायी श्रेष्ठ सर्वाहून ग्रहस्थ सोडून उगावण वण फिरून का गुरु आज्ञेवीन नका खोलू ज्ञान मानापाच प्रण जन्मभरी मानापाच प्रण जन्मभरी तन मन धन प्रभुते मानून करा समर्पण गुरुपायी तन मन धन प्रभुते मानून करा समर्पण गुरुपायी माया नाशवान बाजूला सारून देई ब्रह्मज्ञान गुरुदेव पहा निरखून सद्गुरूची खूण देव हा निर्गुण निरंकार तन मन धन प्रभुचे मानून करा समर्पण गुरुपायी तन मन धन प्रभुचे मानून करा समर्पण गुरुपायी सत्संग करून करा नित्य ध्यान सेवेचे कंकण बांधा हाती सफळ संपूर्ण होईल जीवन पावाल निर्वाण सखा म्हणे पावाल निर्वाण सखा म्हणे तन मन धन प्रभुचे मानून करा समर्पण गुरुपायी 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 तूही निरंकार करा समर्पण गुरुपायी तन मन धन प्रभुचे तन मन धन तूही निरंकार करा समर्पण गुरुपायी तन मन धन प्रभुचे करा समर्पण गुरुपायी तुही निरंकार म्हणजे काय हो? तूही निरंकार, तूही निरंकार, तूही निरंकार. तूही निरंकार म्हणजे तूच निराकार. एक ईश्वर जो निराकार आहे, एकमेवा द्वितीय आहे. ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर ज्या नामाने प्रभूला आळवायचे ते हे नाम आहे. सद्गुरुदेवांनी दिलेल्या महामंत्राचा हा गाभा आहे.
तू ही निरंकार, मैं तेरी शरण हाँ मैनू बख्श लूं, असा परिपूर्ण महामंत्र असून प्रभू ज्ञानाच्या प्राप्तीनंतर भक्ताला तो प्रदान केला जातो. ज्या योगे भक्त भगवंताशी अनुसंधान साधतो, या प्रभू नामाच्या गजराने संत स्वतः तर जागृतीचे जीवन जगतातच, शिवाय जे अजूनही मोहनिद्रेच्या अधीन आहेत त्यांनाही जाग करण्याचं महत् कार्य करतात. ऐकूया तर मग हा नामाचा गजर. गजर तू ही निरंकार, नामाचा गजर गरजे निरंतर विश्वभर, गरजे निरंतर विश्वभर. निरंकारी संत गाती दिन रात, निरंकारी संत गाती दिन रात. हरीची ही कीर्त आवडीने, हरीची ही कीर्त आवडीने. तू ही निरंकार, नामाचा गजर, तू ही निरंकार, नामाचा गजर. गजर तू ही निरंकार, नामाचा गजर.
गर्जे निरंतर विश्वभर, गर्जे निरंतर विश्वभर, निरंकारी संत गाते दिन रात, निरंकारी संत गाते दिन रात, हरीची ही कीर्त आवडीने, हरीची ही कीर्त आवडीने, तू ही निरंकार नामाचा गजर, तू ही निरंकार नामाचा गजर, तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो, तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। सद्गुरूंकडून आपल्याला असं काय मिळतं जे अन्य साधनांनी मिळू शकत नाही? वा, छान प्रश्न आहे. पण या प्रश्नाचं केवळ शाब्दिक उत्तराने समाधान करणं अवघड आहे. यदा कदाचित गुळाच्या गोडीचं वर्णन करून एखाद्याला गुळाची चव चाखवता आली असती तर मग कदाचित हे सांगता आलं असतं. पण नाही, गुळाची गोडी ही चाखूनच बघावी लागेल, कारण ते ज्ञान शब्दांच्या पलीकडचं आहे, अनुभव गम्य आहे. तथापि शब्दांनीच सांगायचं झालं तर सद्गुरूंकडून एक दिव्य दृष्टी, दिव्य चक्षु, एक अशी ज्ञानदृष्टी लाभते ज्यायोगे सर्वत्र ईश्वर भरून राहिलेला दिसू लागतो. एखाद्या आंधळ्याला दृष्टी लाभ झाल्यानंतर जेवढा आनंद होईल त्याच्यापेक्षाही अनंतपटीने अधिक आनंद या दिव्य दृष्टीच्या लाभाने होतो. एवढंच म्हणता येईल. या अभंग रूपाने भक्त तेच हृदगत
प्रकट करीत आहे. सद्गुरु हा भोळा हर देव भेटला. 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 दिला ज्ञान डोळा दिला ज्ञान डोळा तेणे मज विराट रूपाला. पाहिले म्या डोळा विराट रूपाला. पाहिले म्या डोळा हर्षमनी झाला. हर्षमनी झाला अनिवार. सद्गुरु हा भोळा हर देव भेटला. सद्गुरु हा भोळा हर देव भेटला. मन जेथे जेथे जाई तेथे तेथे. मन जेथे जेथे जाई तेथे तेथे. दर्शन हे होते निरंतर. दर्शन हे होते निरंतर. आत्मबोध ज्योत झाली प्रज्वलित. आत्मबोध ज्योत झाली प्रज्वलित. मन प्रफुल्लित सदा काळ. मन प्रफुल्लित सदा काळ. सद्गुरु हा भोळा हर देव भेटला. सद्गुरु हा भोळा हर देव भेटला. निज आत्मज्योती साठविली चित्ती. निज आत्मज्योती साठविली चित्ती. भेटली विश्रांती जीवा लागी. भेटली विश्रांती जीवा लागी. सखा म्हणे ध्यान सद्गुरु चरण. सखा म्हणे ध्यान सद्गुरु चरण. विसंबेना क्षण ऐसे करी. विसंबेना क्षण ऐसे करी.
सद्गुरु हा भोळा हरदेव भेटला सद्गुरु हा भोळा हरदेव भेटला दिला ज्ञान डोळा दिला ज्ञान डोळा तेणे मज सद्गुरु हा भोळा हरदेव भेटला 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 जीवनात आनंदी आनंद मिळण्यासाठी काय करावे लागेल? जीवनात सदैव आनंदी राहण्यासाठी सर्वप्रथम आपले कर्तेपण टाकून द्यावे लागेल. प्रभूला कर्ता मानावं लागेल आणि मग श्वासोश्वासी प्रभूचं ध्यान करावं लागेल. कारण ईश्वर सच्चिद आनंद स्वरूप आहे. खरं तर आत्मा आणि परमात्मा तत्वतः एकच आहेत. मात्र सच्चिदानंदामधील सत व चित हे गुणधर्म ईश्वराप्रमाणे आत्म्यामध्येही असले तरी आनंद हा गुण केवळ ईश्वराकडेच आहे. त्यामुळे आनंदासाठी आत्म्याला आपले नाते परमात्म्याशी जोडावेच लागेल. आई जसं बाळाचं ध्यान करते किंवा पत्नी जसं पतीचं ध्यान करते तसाच हा विधी आहे. एकदा का हे नातं जोडलं गेलं म्हणजे मग आनंदाच्या डोहात आकंठ डुंबता येईल. प्रस्तुत अभंगामध्ये संत कवीने आपल्या मनाला हाच बोध करण्याचा प्रयत्न केला आहे. तू ही निरंकार गारे माझ्या मना तू ही निरंकार गारे माझ्या मना तेणे समाधाना पावशील तेणे समाधाना पावशील तू ही निरंकार गारे माझ्या मना तू ही निरंकार गारे माझ्या मना तू ही निरंकार गारे माझ्या मना हरदेव कृपेने लाभले संपूर्ण रूप हे निर्गुण निराकार क्षणोक्षणी काया चालली ही माया अंतक्षणी माया कामानये अंतक्षणी माया कामानये कामानये तू ही निरंकार गारे माझ्या मना तू ही निरंकार गारे माझ्या मना
यातना निवारेल विषयांची आस धरून कुखास करी नाम घोष निरंकार करी नाम घोष निरंकार निरंकार तूही निरंकार गारे माझ्या मना तूही निरंकार गारे माझ्या मना निरंकार नाम गाई अखंडित तेणी तुझे हित होईल रे सखया तू गाई सदा तूही आनंदाचे डोही डुंबशील आनंदाचे डोही डुंबशील डुंबशील तूही निरंकार गारे माझ्या मना तूही निरंकार गारे माझ्या मना तेणी समाधान पावशील तेणी समाधान पावशील तूही निरंकार गारे माझ्या मना तूही निरंकार गारे माझ्या मना तूही निरंकार गारे माझ्या मना माझ्या मनात सातत्याने एक यक्ष प्रश्न घिरट्या घालतोय बघा, आणि तो म्हणजे या जगात जीवाला विसावा मिळेल असं ठिकाण कुठे असेल का? का नाही, जरूर आहे. ब्रह्मज्ञानी संतांची संगत हेच खरंखुरं विश्रांतीचं किंवा शांती सुखाचं स्थळ आहे. कारण संतांनी आपल्या हृदयात सुखाचे धाम आणि परमशांतीचे आगर असलेल्या प्रभूला साठवलेलं असतं. पाण्यात राहणाऱ्या कमळाप्रमाणे ते मायेत राहूनही निर्लेप असतात. संत जीवाला विसावा देणारे असतात. या संतांकडे असते ती प्रभू नामरूपी दौलत, आणि या अनमोल दौलतीची ते त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकांवर उधळण करीत असतात. संत हे प्रेमासाठी प्रेम करत असतात. निष्काम, निर्व्याज आणि निरपेक्ष असं अलौकिक प्रेम. म्हणूनच मायेच्या प्रभावाने ग्रासलेल्या जीवांना संतांच्या संगतीत जाण्याचा संकेत दिला गेला आहे. या अभंगात त्याचीच अभिव्यक्ती केली गेली आहे. वाटे जरी हवा जीवाला विसावा, वाटे जरी हवा जीवाला विसावा, संतांची या गावा झणीतला, संतांची या गावा झणीतला, संत देती प्रेम मनाला विश्राम, संत देती प्रेम मनाला विश्राम, जीवीचे ते क्षेम पुसतील,
जीवीचे ते क्षेम पुसतील वाटे जरी हवा जीवाला विसावा वाटे जरी हवा जीवाला विसावा वाटे जरी हवा जीवाला विसावा संतांपाशी राम संतांपाशी नाम देती विना दाम सहजची संतांचे लक्षण जाणती निर्गुण ब्रह्म परिपूर्ण सर्वाभूती ब्रह्म परिपूर्ण सर्वांभूती वाटे जरी हवा जीवाला विसावा वाटे जरी हवा जीवाला विसावा भेदभाव चित्ती आणि तीन रत्ती एकत्वाची नाती जोडताती सखा म्हणे संत बहुकृपावंत जीवीचे गुपित सांगतील जीवीचे गुपित सांगतील वाटे जरी हवा जीवाला विसावा वाटे जरी हवा जीवाला विसावा संतांची या गावा झणी चला संतांची या गावा झणी चला वाटे जरी हवा जीवाला विसावा वाटे जरी हवा जीवाला विसावा वाटे जरी हवा जीवाला विसावा संतवाणीमध्ये बऱ्याचदा त्रिपुटीचा उल्लेख येतो. हा काय प्रकार आहे? यात कोण्यासारखं काहीच नाही. त्रिपुटी म्हणजे 3 गोष्टी. परमार्थामध्ये ध्याता ध्यान ध्येय, ज्ञाता ज्ञान ज्ञेय आणि दृष्टा दृश्य दर्शन अशा त्रिपुटीचं वर्णन आढळतं. सद्गुरूंकडून आपल्याला जेव्हा ज्ञानदृष्टी प्राप्त होते तेव्हा या 3 वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी एकच होऊन जातात. कारण मूलतः या 3 वेगवेगळ्या गोष्टी नसून सर्व काही एकच आहे. ज्ञाता म्हणजे जाणून घेणारा, ज्ञान म्हणजे बोध आणि ज्ञेय म्हणजे जे जाणायचं आहे ते. ब्रह्माची प्राप्ती झाली म्हणजे मग भ्रमाची समाप्ती होते. हाच भाव श्रवण करूया या अभंगातून.
तू ही निरंकार, मैं तेरी शरण मैनू बख्श लो। मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता, मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता। आणि कती चिंता दूर राहे, दूर राहे। आणि कती चिंता दूर राहे, दूर राहे। मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता, मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता। निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार। हृदयांतरी निरंतर है नाम जगी गाजे, हृदयांतरी निरंतर है नाम जगी गाजे। हृदयांतरी निरंतर है नाम जगी गाजे, हृदयांतरी निरंतर है नाम जगी गाजे। तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार। नाम तेची रूप देखिले स्वरूप, नाम तेची रूप देखिले स्वरूप। नयनीय मूप साठविले, नयनीय मूप साठविले, नयनीय मूप साठविले। मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता, मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता। ध्याता ध्यान ध्येय, ज्ञाता ज्ञान ज्ञेय। ध्याता ध्यान ध्येय, ज्ञाता ज्ञान ज्ञेय। जळा माझी तोय एक झाले, जळा माझी तोय एक झाले। जळा माझी तोय एक झाले। मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता, मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता।
सखया हृदयी गारे तूही तूही, सखया हृदयी गारे तूही तूही, नेम तुझा नाही कलियुगी, नेम तुझा नाही कलियुगी, नेम तुझा नाही कलियुगी. मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता, मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता, आणि कती चिंता दूर राहे, दूर राहे. मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता, मुखी तुझे नाम घेता समाधान होई चित्ता. तुही निरंकार, एक तुही निरंकार, तुही निरंकार, एक तुही निरंकार. हृदयांतरी निरंतर हे नाम जगी गाजे, हृदयांतरी निरंतर हे नाम जगी गाजे, हृदयांतरी निरंतर हे नाम जगी गाजे, हृदयांतरी निरंतर हे नाम जगी गाजे. तुही निरंकार, एक तुही निरंकार, चंचल मनाला आवर घालण्याचे काही साधन आहे का? खरंय, खरं तर मनाला काबूत ठेवणं हे सोपं काम नाही. भल्या भल्यांना हे मन जेरी सांडतं. मूषकाप्रमाणे सतत कडमडत राहणाऱ्या मनाला कह्यात आणण्याचा जेवढा प्रयत्न करावा तेवढं ते अधिकच उधळतं. हे मन जर कुठे स्थिरावू शकत असेल तर ते प्रभूचरणी लीन झाल्यावरच. याला दुसरा पर्याय नाही. कारण मनाच्या गतीपेक्षा तीव्र गती ही केवळ परमात्म्याची परमगतीच होय. जेव्हा मनामध्ये या प्रभूचा निवास होतो तेव्हा मग या मनाची धाव संपते आणि मग त्याला संत सेवेची गोडी लागते. मग आपसुकच त्याचं चंचलत्व जाऊन त्याच्या ठाई निश्चलत्व येते. प्रभू ध्यानाने ते प्रभुमय होऊन जातं. या अभंगाद्वारे भक्त कवीने हीच प्रार्थना प्रभूचरणी केलेली आढळते. घडो संत सेवा, मन माझे चंचल यासी चरणी दे विसावा. ध्यान तुझे लागो देवा, घडो संत सेवा, मन माझे चंचल यासी चरणी दे विसावा. ध्यान तुझे लागो देवा.
देवा घडो संत सेवा मन माझे चंचल यासी चरणी दे विसावा ध्यान तुझे लागो देवा तुझ्या वाचुनिया देवा रीता ठाव नाही रूप तुझे चराचरी भरुनिया राही परी माझे मन पाही मायेचा देखावा ज्ञान तुझे लागो देवा घडो संत सेवा मन माझे चंचल यासी चरणी दे विसावा ध्यान तुझे लागो देवा ऐसी थोर कृपा करी देवा तव सखयावरी माये तुद मन काढून हृदय तव चरण धरी संतांचा संग लागो नित्य हवा हवा ध्यान तुझे लागो देवा घडो संत सेवा मन माझे चंचल यासी चरणी दे विसावा ध्यान तुझे लागो देवा घडो संत सेवा मन माझे चंचल यासी चरणी दे विसावा ध्यान तुझे लागो देवा काय हो, या जगाचा कोणी वाली आहे का? जिकडे बघावं तिकडे अन्याय, अत्याचार आणि अनाचार, माणसाच्या अमानुषपणाचा कळस झालाय. अगदी हाहाकार माजलाय, अगदी आगडोंब उठलाय जणू. खरं आहे ते. अहो, पण याचा अर्थ जगाला कोणी वालीच नाही असा नव्हे. जगाची निर्मिती करणारा ईश्वरच खऱ्या अर्थाने जगाचा वाली आहे. आणि त्याची सर्वात श्रेष्ठ आणि लाडकी कलाकृती म्हणजे माणूस. पण माणुसकीचा अभाव हीच त्या माणसातील उणीव होय. ही उणीव भरून काढण्यासाठी ईश्वरानं युगानुयुगे अवतार धारण केले. साधू संतांच्या रूपात, गुरु पीर पैगंबरांच्या रूपात. आजही वर्तमान समयाला घोर कलियुगात या धर्तीवर ईश्वरीय संदेश वाहकाच्या रूपात एक शांतीदूत, एक दिव्य विभूती प्रकट आहे, ज्यांना निरंकारी बाबाजी म्हणून ओळखलं जात आहे. एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा असा उद्घोष करीत अवघ्या विश्वातील मानवाला ही दिव्य विभूती साद घालीत आहे. जे जे त्यांची साद ऐकून प्रतिसाद देत आहेत त्यांचे जीवन नंदनवन बनत आहे. थोडक्यात जगाला वाली आहे आणि आजही त्याचा संदेशवाहक जगाच्या कल्याणासाठी झटत आहे. माणसाने त्याचं मानलं तर जगाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. या अभंगातून आपल्याला हे उत्तम प्रकारे समजून येईल.
सारे ग सारे ग सारे ग म प ग म प ग म प धनी धनी देव निराकार होऊनी साकार, देव निराकार होऊनी साकार, येई धरेवर युगे युगी, येई धरेवर युगे युगी, संत गुरु पीर धरी अवतार, संत गुरु पीर धरी अवतार, करीतो उद्धार मानवाचा, करीतो उद्धार मानवाचा, देव निराकार होऊनी साकार, देव निराकार होऊनी साकार. कली माझी हरी बाबा निरंकारी, कली माझी हरी बाबा निरंकारी, जोडितो श्री हरी क्षणा माझी, जोडितो श्री हरी क्षणा माझी, सर्व धर्म सार एक निराकार, बोधितो सत्वर जनालागी, देव निराकार होऊनी साकार, देव निराकार होऊनी साकार, देव निराकार होऊनी साकार. मिटवितो क्लेश वैर आणि द्वेष, मिटवितो क्लेश वैर आणि द्वेष, पिकवितो हर्ष मना माझी, पिकवितो हर्ष मना माझी, सखा म्हणे उठा त्वरा करा भेटा, राम नाम लुटा अनमोल, देव निराकार होऊनी साकार, देव निराकार होऊनी साकार, देव निराकार होऊनी साकार, देव निराकार होऊनी साकार.
भक्ताच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? भक्ताच्या जीवनातील अत्यंत उत्कट आनंदाचा क्षण म्हणजे सद्गुरूंचं दर्शन. या दर्शनात अशी काही अद्भुत किमया आहे की जिथं सर्व काही शब्दांच्या पलीकडलं असतं. सद्गुरूंच्या दर्शनासाठी भक्त आसुसलेला असतो, तर भक्तांच्या दर्शनासाठी सद्गुरूही लाचावलेला असतो. एकमेकांच्या दर्शनानेच डोळ्यांचं पारणं फिटतं. या नयनीचं त्या नयनी घातलं जातं. शब्दांशिवाय संवाद घडतो. दर्शनाचा तो क्षण तिथेच थांबून राहावा असं वाटतं. वास्तविक हा प्रत्यक्ष अनुभूतीचा भाग आहे. परंतु तरीही सद्गुरू दर्शनाच्या या उत्कट क्षणाचे वर्णन करण्याचा प्रयत्न संत कवीने या अभंगाद्वारे केलेला आहे. चला तर मग या अभंगाबरोबर आपणही सद्गुरू देवांच्या दर्शनामध्ये गुंग होऊन जाऊया. झाले तव दर्शन सुखावले मन, झाले तव दर्शन सुखावले मन, आनंदे नयन भरू आले, आनंदे नयन भरू आले. झाले तव दर्शन सुखावले मन, झाले तव दर्शन सुखावले मन, आनंदे नयन भरू आले, आनंदे नयन भरू आले. झाले तव दर्शन. चैतन्याचा गाभा डोळ्यापुढे उभा, चैतन्याचा गाभा डोळ्यापुढे उभा, दिव्य तेज प्रभा नच साहे, दिव्य तेज प्रभा नच साहे. झाले तव दर्शन सुखावले मन, झाले तव दर्शन. कृपेचा कटाक्ष भेटला समक्ष, कृपेचा कटाक्ष भेटला समक्ष, तोषला प्रत्यक्ष